नमस्कार। कुणबी समोन्नती संघ विभागीय शाखा विलेपार्ले आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला। विलेपार्ले येथील गोमंतक हॉलमध्ये 24 ऑगस्ट रोजी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि महापुरुषांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। शाखेचे अध्यक्ष महादेव शितप यांनी संघाध्यक्ष अनिल नवगणे, सरचिटणीस कृष्णा वने, उपाध्यक्ष उदय कटे, कुणबी युवाचे अध्यक्ष आणि सहसचिव माधव कांबळे, कार्यकारी सदस्य रमेश काणावले, युवा प्रचारक सचिन रामणे यांचा यथोचित सन्मान केला। या कार्यक्रमाला आमदार ॲडव्होकेट अनिल परब, माजी अध्यक्ष मुन्ना साबळे, शाखा प्रमुख अनिल मालप, महिला शाखाध्यक्षा आपटे मॅडम उपस्थित होते। यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमास सुरुवात झाली। प्रथम 10वी 12वी पदवीधर विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला। तसेच विशेष सन्मान आपल्या समाजातील डॉक्टर CA झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमात कुणबी समोन्नती संघाकडून विलेपार्लेचे नवनियुक्त शाखा पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले। कार्यक्रमाचे शाखेच्या वतीने खूप सुंदर नियोजन करण्यात आले होते। मान्यवरांनी शाखेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले। धन्यवाद। शिक्षणाची क्रांती ज्यांनी घडवून आणली असे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सांगितले आपल्या समाजामध्ये आज पुढे येत आहेत। म्हणजे शैक्षणिक प्रगती खऱ्या अर्थाने आमच्या आज चांगली झालेली आहे। सुशिक्षित झालोय परंतु सुसंस्कृत झालेलो नाही। माझ्या समाजावरती ज्यावेळी लढा घातला जातोय त्यावेळी सगळं बाजूला ठेवून एका झेंड्याखाली आपण एकत्र येऊन लढा उभारला पाहिजे। ही ज्यावेळी बाब आपल्या समोर येते त्यावेळी आपण त्या ठिकाणी घरोघरी बसतो। आपण इतर समाजाची ज्यावेळी चित्र पहा, उदाहरणं पहा, मिळत नसेल तर हिसकावून घेण्यासाठी संघर्ष करायला रस्त्यावर उतरणाऱ्या अनेक समाज आपण पाहतो। मग आमचं तर ताटात हिरावून घेतलं जातंय, आमच्यात घुसखोरी केली जाते। आता कुठं या आरक्षणाच्या माध्यमातून गाव पातळीवरती एखादा सरपंच, तालुका पातळीवरती एखादा सभापती, जिल्हा पातळीवरती एखादा अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, ग्रामसेवक, या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आहेत। कुठं नव्या समाजाच्या वतीने होतोय आणि जेव्हा घरामध्ये कौतुकाची थाप मिळते त्याचा एक आनंद वेगळा।